राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात। कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवला येलो अलर्ट जारी। मुंबईमधील कोस्टल रोड आठवड्याचे 7ही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय। सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत दोन्ही मार्गिका सेवेत। वर्षा अखेरपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीला पूर्णपणे खुला होण्याचा अंदाज। सोलापुरातून पुढच्या महिन्यात विमान सेवा। उड्डाणपूर्वी शासनाकडून कंपन्यांना अनुदान। प्रवाशांना आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्याची मध्य रेल्वेची मागणी। दंडाच्या रकमेत शेवटची सुधारणा 2004 मध्ये। 2023-24 वर्षात मध्य रेल्वेनं प्रवाशांवरील कारवाईमध्ये कमावले 155 कोटी रुपये। उद्या मुंबईत लोकलचा मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर, तर हार्बरवर कुर्ला आणि वाशी दरम्यान वाहतूक बंद। कोकण म्हाडाला ठाणे जिल्ह्यात 1419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता। आचारसंहितेपूर्वी अंदाजे 7000 घरांच्या लॉटरीचं नियोजन। घरं अत्यल्प आणि अल्प गटासाठी किमती 20 ते 30 लाख असण्याचा अंदाज। काजू अनुदानासाठी जाचं कटींमुळे उत्पादकांची आंदोलनाची तयारी। प्रशासनाच्या आडुठ्या धोरणामुळे 10% उत्पादकांनाही अनुदान मिळणं अशक्य। ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर वाढले। गेल्या 4 दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे, विशेषतः खाद्यतेलाचे दर 12% वधारले। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता। जालन्यातील वडेगोद्री फाट्यावर काल रात्री मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। आज परिसरात तणावपूर्व शांतता। पोलिसांकडून फौज फाटा तैनात। मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात कंटेनरचा अपघात। कंटेनर बाजूला हलवण्याचे काम सुरू। चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती।